नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 23 ऑगस्ट रविवारच्या दिवशी सगळ्यात मोठी एकादशी आहे. ही एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी. हा दिवस खूप महत्त्वाचा असतो आईसाठी. जिला संतान नसते तिच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा असतो आणि ज्या आईला संतान असते तिच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा असतो. असं का? तर आपली पुत्र कामना पूर्ण होण्यास जी आई प्रयत्न करत आहे तिच्यासाठी तर अत्यंत महत्त्वाचा हा दिवस असतो. आणि ज्या मातेला मूलबाळ आहे तिच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा असतो. कारण प्रत्येक आईने केलेली प्रार्थना ही थेट भगवान विष्णूपर्यंत जाते. मग मुलाबाळांचे संरक्षण सुद्धा होते आणि पुत्रप्राप्तीची संतान प्राप्तीची इच्छा कामना सुद्धा पूर्ण होते. म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी ज्या विवाहित महिलेला संतान प्राप्ती हवी आहे, संतान प्राप्तीची कामना आहे, तिने जर या दिवशी उपवास केला, विष्णूची सेवा केली, मंत्रजप केले तर नक्की संतान प्राप्ती होते. आणि ज्या मातेला मूलबाळ आहे तिने जर या दिवशी उपवास केला, पूजापाठ केले, विष्णूची सेवा केली, मंत्रजप केला तर जे मूलबाळ आहे त्यांचे रक्षण होते, त्यांचे स्वरक्षण होते आणि कामना इच्छा पूर्ण होतात. हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. म्हणून या दिवशी आई म्हणजे जर तुम्हाला मूलबाळ नसेल पण तुमची कामना असेल, इच्छा असेल मूलबाळ होण्याची, तर तुम्ही सुद्धा या मंत्राचा जप करू शकतात. म्हणजे भरपूर असतात विवाहित महिला, त्यांना बरेच काही समस्या येतात, तर मग ते सुद्धा या मंत्राचा जप करू शकतात. हा मंत्र विष्णूचा मंत्र आहे. हा मंत्र तुम्ही 23 ऑगस्ट रविवारच्या दिवशी सकाळी, संध्याकाळी, देवपूजेच्या वेळेस केव्हाही जप करू शकतात तुम्ही. फक्त मनोभावाने, विश्वासाने, श्रद्धेने तुम्ही या मंत्राचा जप करायचा आहे. माळ घेऊन एक माळ म्हणजे 108 वेळेस एक माळ पूर्ण जप करायचा आहे. अगरबत्ती दिवा लावायचा, देवघरासमोर बसायचं आणि मंत्र जप करायचा. हा मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. अगदी सावकाश हळुवारपणे या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. नक्की करा, लाभ नक्की होईल. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.